मग कधी दिवसातनं एकदा तरी पत्नीला नमस्कार केला का आजपर्यंत? आई रुक्मिणी. पण पांडुरंगाच्या पंढरपुरात जाऊन पंढरी नगरीमध्ये जी बोलली नाही कधी, जिनं तुम्हाला कधी लाडू दिला नाही, चहा दिला नाही, पोहे दिले नाहीत, शिरा दिला नाही, तिच्या मात्र पायावर आम्ही नतमस्तक झालो. पण जी तुमच्याबरोबर देवानं तुम्हाला जोडीदारीन म्हणून, साथीदारीन म्हणून दिली, आणि जी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मालक आमची आली, मालक तुम्ही आल्या पदर डोक्यावर, आमची हे आले, आमची हे आले, तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुमचं घर जिनं सांभाळलं, संध्याकाळच्या सकाळचं कीर्तन प्रवचन झाल्यानंतर काय जेवण नसलं तरी घरात वाढणारी जी रुक्मिणी आहे, महाराज आमचे म्हणायचे रुक्मा. रुक्मा म्हणजे मा म्हणजे आई, रुक थांब, थांब म्हणजे त्या आईच्या दारात तुझं मन थांबू दे. कधी थांबलंय आमचं मन? त्या रुक्मिणीचं दर्शन घेण्यापेक्षा ही घरातली रुक्मिणी आहे असं जर म्हटलो तर पांडुरंगानं तिचं दर्शन घ्यायचं आणि रुक्मिणीनं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. काय अडचण आहे त्यावेळेला? मग घेणार उद्यापासून दर्शन? आहे तयारी आमची? आहे का? खरं सांगा. नाही. मग कशाला म्हणायचं जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत? जर असं आम्हाला जगायचंच नाही आहे, विष्णुमय जग वैष्णवान साधर, आणि काय आता विश्वात्मके देवी, घरातली सोडून, शेजारची सोडून, गावातली सोडून, विश्वात्मक देव आहे, गावातली तेवढी सोडून.